क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MPSC कट ऑफ, राज्यसेवा व कंबाईनच्या स्कोर कार्ड आल्यानंतर जे वर्तमान परिस्थिती आहे त्याबद्दल आपण जे कट ऑफ किती लागणार याच्या प्रेडिक्शन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहू. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मेल कॅन्डिडेट व फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ किती लागणार याबद्दल पण सविस्तर माहिती पाहू. जे विद्यार्थी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असतील आणि त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. असेच महत्त्वाची इन्फॉर्मेशन आणि अपडेट तुमच्यापर्यंत क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. चला आता व्हिडिओची सुरुवात करूया. सर्वात आधी आपण काही स्कोर कार्ड, राज्यसेवाचे काही स्कोर कार्ड तुमच्यासमोर स्लाईडवर प्रेझेंट आहेत, तुम्ही पाहू शकता. हे स्कोर कार्ड वेगवेगळ्या शिफ्टचे आहेत. तर इथे जे ऑप्टेंड स्कोर आहे फर्स्ट स्कोर कार्डमध्ये तुम्ही पाहू शकता 79 मार्क ऑप्टेंड स्कोर, पण पर्सेंटाईल स्कोर किती आहे 99.03 एवढा पर्सेंटाईल स्कोर आहे फर्स्ट स्कोर कार्डमध्ये. त्यानंतर आपण सेकंड स्कोर कार्ड पाहू शकता. सेकंड स्कोर कार्डमध्ये 62 मार्क आहेत आणि पर्सेंटाईल स्कोर 92.46 एवढा आहे. हे दोन स्कोर कार्ड MPSC राज्यसेवाचे आहेत. त्यानंतर पण आपण पाहू शकता काही आणखी स्कोर कार्ड. या स्कोर कार्डमध्ये ऑप्टेंड स्कोर 51 आहे आणि पर्सेंटाईल स्कोर 81.62 आहे. तसेच त्यानंतरच्या स्कोर कार्डमध्ये तुम्ही पाहू शकता ऑप्टेंड स्कोर 60 मार्क आहेत आणि पर्सेंटाईल स्कोर किती आहे 93.3, म्हणजे 60 मार्क ज्यांना भेटले आहेत पेपरमध्ये ऑप्टेंड स्कोर त्यांच्या कन्वर्जन 93.3 पर्सेंटाईल एवढा झालेला आहे. तसंच तुम्ही पाहू शकता या स्कोर कार्डमध्ये राज्यसेवामध्ये थर्ड स्कोर कार्डमध्ये 66 मार्क आहेत पण पर्सेंटाईल स्कोर कमी आहे. तर या स्कोर कार्डमध्ये सेकंड स्कोर कार्डमध्ये काय होता 60 मार्क आणि पर्सेंटाईल स्कोर 93.33, पण जो थर्ड स्कोर कार्ड आहे ह्या स्लाईडचा तिथे 66 मार्क आहेत पण पर्सेंटाईल स्कोर किती आहे 82.79. त्यानंतर पण आपण पाहू आणखी एक दोन स्कोर कार्ड. इथे ऑप्टेंड स्कोर किती आहे 66, आणखी पर्सेंटाईल स्कोर किती आहे 82.79. तसंच इथे सेकंड स्कोर कार्डमध्ये या स्लाईडच्या 48 ऑप्टेंड स्कोर आहे पण 73.08 एवढा पर्सेंटाईल स्कोर आहे. हे जे पर्सेंटाईल स्कोर कन्वर्जन होईल ते पेपरच्या काठिण्य पातळी आणखी जो पेपरचा टॉपर असतो त्या शिफ्टचा त्याच्या अकॉर्डिंग कन्वर्जन झालेला असतो. तर तुम्ही पाहू शकता वेगवेगळे स्कोर कार्डमध्ये वेगवेगळं कन्वर्जन आहे. काही स्कोर कार्डमध्ये 60 मार्क आहेत आणि 93 पर्सेंटाईल झालेले आहेत, पण काहींना 66 मार्क आहेत आणि त्यांचं कन्वर्जन फक्त 82 पर्सेंटाईलमध्ये एवढा झालेला आहे. तुम्ही पाहू शकता हे पेपरच्या काठिण्य पातळीवर डिपेंड राहते आणि टॉपरच्या स्कोर कार्डवर. हे सर्व स्कोर कार्ड राज्यसेवाचे आहेत. त्यानंतर आपण पाहूया कंबाईनचे स्कोर कार्ड. हे कंबाईनचे स्कोर कार्ड आहेत तुमच्यासमोर. तर या कंबाईनच्या स्कोर कार्डमध्ये फर्स्ट स्कोर कार्डमध्ये 54 एवढा ऑप्टेंड स्कोर आहे आणि पर्सेंटाईल स्कोर किती बनलेला आहे 83.51. त्यानंतरचा स्कोर कार्डमध्ये तुम्ही पाहू शकता ऑप्टेंड स्कोर किती आहे 63 आणि पर्सेंटाईल स्कोर किती बनलेला आहे 97.77 एवढा पर्सेंटाईल स्कोर बनलेला आहे. त्यानंतर आपण पाहूया आणखी काही स्कोर कार्ड. तर तुम्ही पाहू शकता आणखी कंबाईनच्या हे सर्व कंबाईनचे स्कोर कार्ड आहेत. याच्या आधी आपण ना राज्यसेवाचे स्कोर कार्ड पाहिले. इथे ऑप्टेंड स्कोर किती आहे 53 आणि पर्सेंटाईल स्कोर किती बनलेला आहे 80.40. तसेच इथे 54 मार्क आहेत सेकंड स्कोर कार्डमध्ये. ऑप्टेंड स्कोर 54 आहे पण पर्सेंटाईल 91.33 बनलेला आहे. तुम्ही पाहू शकता इथे ऑप्टेंड स्कोरमध्ये जास्त फरक नाही आहे पण पर्सेंटाईल स्कोरमध्ये किती फरक आहे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आपण पाहू आणखी काही स्कोर कार्ड.
इथे जर 47 स्कोर ऑप्टेन स्कोर आहे आणि पर्सेंटाईल स्कोर किती आहे 62.47. तसेच हे फिमेल कॅन्डिडेटचा स्कोर कार्ड आहे एक ग्रुप बी आणि ग्रुप सीच्या कंबाईनचा तुम्ही पाहू शकता. तिथे फिमेल कॅन्डिडेटला 44 मार्क आहेत, पण त्यांचं कन्व्हर्जन किती झालं 85 पर्सेंटाईलमध्ये एवढा कन्व्हर्जन झालेला आहे. तर हे सर्व जे स्कोर कार्ड आहेत ते पेपरच्या काठिण्य पातळी आणखी त्यांचा जो टॉपर असते त्याच्या कन्व्हर्जन आहे तुम्ही पाहू शकता. इथे ह्या स्कोर कार्डमध्ये 58 मार्क आहेत, ऑप्टेन स्कोर आणि पर्सेंटाईल 92.06 एवढा पर्सेंटाईल स्कोर आलेला आहे. तसेच इथे 44 आहे ऑप्टेन स्कोर आणि पर्सेंटाईल स्कोर 85.62 एवढा पर्सेंटाईल स्कोर आलेला आहे. तर हे सर्व स्कोर कार्ड आपण का बरं बघितले? कारण की आपल्याला एक अंदाज आला पाहिजे की कन्व्हर्जन रेट कसा होतो. काही पेपरमध्ये कमी मार्क राहतात पण पर्सेंटाईल स्कोर त्यांचा चांगला कन्वर्ट होतो आणि काही पेपरच्या ऑप्टेड मार्क जास्त असतात पण त्यांचा कन्व्हर्जन रेट जो राहतो नॉर्मलायझेशन स्कोर होऊन तो कमी राहतो. आपण या आधी राज्यसेवाचे बघितले, त्यानंतर आपण कंबाईनचे स्कोर कार्ड बघितलं. आता आपण 1 बाय 1 कट ऑफ बद्दल पाहूया. आता आपण 2025चा जे कट ऑफ आहे त्याबद्दल पाहूया. राज्यसेवा, सर्वात आधी राज्यसेवा 2025चा कट ऑफ चा प्रेडिक्शन 2024चा जो कट ऑफ लागलेला आहे आणखी 2025मध्ये जे अर्जसंख्या आलेली आहे आणि जो नॉर्मलायझेशन स्कोर तुम्हाला आता जे तुमच्या लॉग इन आय डीवर प्रेझेंट आहे नॉर्मलायझेशन स्कोर म्हणजे तो पर्सेंटाईल स्कोर याच्या अकॉर्डिंग आणि अटेंडन्स 60 to 70%, 60 to 70% एवढी राहण्याची शक्यता आहे. आणि संस्थाद्वारे किती विद्यार्थ्यांची निवड करते या सर्व मुद्द्यांवर आपल्याला एक ॲनालिसिस करून आपण हा कट ऑफ आणलेला आहे. आता आपण कट ऑफबद्दल माहिती पाहू. सर्वात आधी 2025चा आपण कट ऑफ 2025 कट ऑफ राज्यसेवा सर्वात आधी बार्टी संस्था मध्ये टोटल अर्ज किती आले राज्यसेवासाठी 22,887 एवढे अर्ज आलेले आहेत आणि बार्टी संस्था किती विद्यार्थ्यांची निवड करते 1200 विद्यार्थ्यांची निवड करते. त्यानंतर महाज्योती संस्था किती विद्यार्थ्यांची निवड करते 750 एवढ्या विद्यार्थ्यांची निवड करते आणि अर्जसंख्या किती आलेली आहे 37,851 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. तसंच जर सारथीचा विचार केला आपण तर सारथीची अर्जसंख्या किती आहे 20,197 एवढी अर्जसंख्या आहे आणि सारथी पण 750 विद्यार्थ्यांची निवड करते. तसेच जर टार्टी संस्थाचा विचार केला तर 19,070 एवढी अर्जसंख्या आलेली आहे आणि 400 विद्यार्थ्यांची निवड करते. आणि आरटी जी संस्था आहे तिथे 3,373 एवढी अर्जसंख्या आलेली आहे पण MPSCचे किती विद्यार्थ्यांची निवड करणार आहे ते निश्चित नसल्यामुळे सांगता येणार नाही. तर तुम्ही पाहू शकता ही अर्जसंख्या आहे आणि हे किती विद्यार्थ्यांची निवड संस्था करते त्याबद्दल माहिती आहे तुम्ही पाहू शकता. आता आपण या सर्व मुद्द्यांवर पाहून आपण कट ऑफ बद्दल 2025चा जो कट ऑफ राहणार आहे 2025 कट ऑफ त्याबद्दल पाहू. सर्वात आधी बार्टी संस्थाच्या कट ऑफ आपण अर्जसंख्या आणि जे विद्यार्थ्यांची निवड करते तर 90 to 92 पर्सेंटाईलवर एवढा लागण्याची शक्यता आहे. किती 90 to 92 पर्सेंटाईल. तसंच सारथी महाज्योतीचा कट ऑफ 92 to 95 पर्सेंटाईल पेक्षा जास्त या रेंजमध्ये कट ऑफ असू शकतो. हे सर्व पर्सेंटाईल स्कोर आहे. आणखी हा कट ऑफ जनरल मेरिट लिस्टचा आहे. कशाचा आहे जनरल मेरिट लिस्टचा. तसंच टार्टी आणि आरटी यांचा पण कट ऑफ किती रेंजमध्ये जाऊ शकतो टार्टीचा आणि आरटीचा कट ऑफ पण 90
ते 92% एवढ्या रेंजमध्ये जाण्याची शक्यता आहे. कारण की अर्जसंख्या वाढलेली आहे आणि विद्यार्थीमध्ये अवेअरनेस वाढल्यामुळे आणि कन्व्हर्जन रेट तुम्ही तर बघून आता आपण स्कोर कार्डमध्ये बघितलाच आहे. तर त्याच्या अकॉर्डिंग जनरल मेरिट लिस्टचा कट ऑफ 90 ते 92 भारती संस्था, सारथी आणि महाज्योती संस्था 92 टू 95% पेक्षा जास्त पण जाऊ शकतो. पण या रेंजमध्ये त्याचा कट ऑफ लागू शकतो. तसंच आर-टी आणि टार्टीचा कट ऑफ 90 ते 92 एवढ्या पर्सेंटाईलमध्ये लागू शकतो. हे जनरल मेरिट लिस्ट आहे. यानंतर आपण फिमेल कॅन्डिडेटची लिस्ट पाहू. फिमेल कॅन्डिडेट कशाकरिता? राज्यसेवाकरिता. तर जे फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ आहे तो जनरल मेरिट लिस्टपेक्षा कमी मार्कावर लागतो. का बरं? कारण की फिमेल कॅन्डिडेटसाठी सीट रिझर्व्ह राहतात. तर त्यांचा कट ऑफ जनरल मेरिट लिस्टपेक्षा कमी मार्कावर लागतो. आणखी ऑर्फन आणि PWD कॅन्डिडेट यांचा पण कट ऑफ यापेक्षा कमी मार्कावर लागतो. तर आता तुमचा विचार असेल विद्यार्थ्यांना की ज्या विद्यार्थ्यांना 85 आणि 90% रेंजमध्ये मार्क असतील त्यांच्या होऊ शकते काय? हो, त्यांचे काही चान्सेस आहेत. पण वेटिंग क्लिअर होतात. आणखी जर काही विद्यार्थी जॉईन नाही करत तर ज्या विद्यार्थ्यांना 85 टू 90% आहे त्यांचे होण्याची शक्यता आहे, ते होप ठेवू शकतात. पण ज्या विद्यार्थ्यांना 70च्या खाली जेवढे पर्सेंटाईल असतील त्यांची खूप कमी चान्स आहे होण्याचा. तर 70पेक्षा कमी पर्सेंटाईल स्कोर ज्यांचं नॉर्मलायझेशन होऊन झालेलं आहे त्यांच्या कमी चान्स आहे. पण 85 टू 90 या रेंजमध्ये ज्या पण विद्यार्थ्यांचे पर्सेंटाईल स्कोर असतील त्यांच्या होऊ शकते. कारण की वेटिंग पण क्लिअर होतात, ते होप ठेवू शकतात. फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ थोडा कमी जाऊ शकतो. कारण की फिमेल कॅन्डिडेटसाठी सीट रिझर्व्ह असतात. तर त्यांचा जनरल मेरिट लिस्टच्या कम्पॅरिझनमध्ये त्यांचा कट ऑफ कमी जातो. आता आपण पाहूया कंबाईनचा कट ऑफ. कंबाईनचा कट ऑफ जर आपण कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सीचा विचार केला तर ग्रुप बी आणि ग्रुप सीचा विचार केला तर बार्टीची अर्जसंख्या 26,203 आहे अर्जसंख्या. आणि बार्टी किती विद्यार्थ्यांची निवड करते? तर 500 विद्यार्थ्यांची निवड करते. तसंच महाज्योती किती विद्यार्थ्यांची निवड करते? तर 800 विद्यार्थ्यांची निवड करते. आणि अर्जसंख्या किती आलेली आहे महाज्योतीमध्ये? 43,345 एवढी अर्जसंख्या आलेली आहे. तसेच जर टार्टीची अर्जसंख्या किती आहे? 21,445 आणि टार्टी किती विद्यार्थ्यांची निवड करते? तर 400 विद्यार्थ्यांची निवड करते. तसंच जर आर-टीचा विचार केला तर आर-टीमध्ये अर्जसंख्या 3,967 आहेत आणि आर-टीची संख्या निश्चित नसल्यामुळे सांगता येणार नाही. तर तुम्ही पाहू शकता कंबाईनमध्ये अर्जसंख्या वाढली आहे ॲज कम्पेअर टू राज्यसेवा. तर हे संस्था किती विद्यार्थ्यांची निवड करते त्यांची संख्या आहे आणि हे अर्जसंख्या आहे, तुम्ही पाहू शकता. जर कंबाईनमध्ये तुम्ही ॲज कम्पेअर टू राज्यसेवा बघितला तर कंबाईनमध्ये कॉम्पिटिशन आणि अर्जसंख्या खूप जास्त आहे राज्यसेवाच्या प्रमाणात. आता आपण पाहूया की कंबाईनचा कट ऑफ किती लागू शकतो. कंबाईन कट ऑफ 2025 कंबाईन 2025चा कट ऑफ 2024चे कट ऑफ 2025च्या अर्जसंख्या आणि किती 60 टू 70% स्टुडंटनी एवढी उपस्थिती असतील आपण एक अंदाज धरूया. तसेच आता आपण जे नॉर्मलायझेशन स्कोअर तुम्ही स्कोर कार्डमध्ये एक अंदाज बघितला आहे नॉर्मलायझेशन स्कोअर कसा कन्वर्ट होते त्या अनुषंगाने 2025चा कट ऑफ 2025 कट ऑफ कंबाईनचा तर बार्टीकरिता कंबाईनचा कट ऑफ 92% जास्त वर जाऊ शकतो. तसंच महाज्योती आणि टार्टीचा विचार केला तर महाज्योतीचा कट ऑफ हा
93 to 95% एवढा जाण्याची शक्यता आहे. तसंच टार्टीचा विचार केला तर टार्टीचा कट ऑफ 92 प्लस एवढा पर्सेंटाईलवर जाऊ शकतो आणि आर-टीचा पण ह्याच रेंजमध्ये कट ऑफ लागू शकतो. आता विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल की कमी मार्कावाल्यांचा होऊ शकते काय? ज्या विद्यार्थ्यांना 85 to 90 पर्सेंटाईल या स्कोअरमध्ये असेल त्यांच्या होऊ शकते, कारण की वेटिंग क्लिअर होतात हे आधी पण आपण बोललेला आहोत. तर हा जो कट ऑफ आहे हा कट ऑफ जनरल मेरिट लिस्टचा आहे. फिमेल कॅन्डिडेटचा कट ऑफ यापेक्षा कमी मार्कावर लागतो, कारण की फिमेलसाठी सीट रिझर्व असते म्हणून त्यांचा कट ऑफ कमी मार्कावर लागतो. तर तुम्ही आता कंबाईनचा कट ऑफ बघितला, त्याआधी तुम्ही राज्यसेवाचा कट ऑफ बघितला. तर राज्यसेवापेक्षा जास्त कॉम्पिटिशन कंबाईनमध्ये आहे, तर कंबाईनचा कट ऑफ जास्त लागणार आणि कंबाईनची अर्जसंख्या पण जास्त आहे, पण संस्थाद्वारे जे निवड करण्यात येते विद्यार्थ्यांची ते पण संख्या कमी आहे. तर त्यामुळे कंबाईनचा कट ऑफ पण जास्तच लागणार ॲज कम्पेअर टू राज्यसेवा. तर तुम्ही राज्यसेवा अँड कंबाईन ह्या दोघांचा कट ऑफ पाहिला आहे. आपल्या चॅनलवर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलवर पोलीस भरती आणखी UPSCच्या कट ऑफबद्दल पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर पाहू शकता. आता आपण राज्यसेवाबद्दल इन्फॉर्मेशन दिली आणि कंबाईन एक्झामबद्दल कट ऑफबद्दल आपण इन्फॉर्मेशन दिली. यानंतर आपण SSC आणि बँक याची पण इन्फॉर्मेशन देऊया कट ऑफबद्दल. तर ज्या विद्यार्थ्यांना 70च्या खाली पर्सेंटाईल मार्क आहेत त्यांचे चान्स कमी आहेत, तर त्याने जास्त होप बाळगू नये, कारण की विद्यार्थ्यांचे मार्क खूप कन्वर्ट होऊन त्यांना चांगले पर्सेंटाईल मिळाले आहेत. त्यामुळे ज्यांना 70च्या खाली पर्सेंटाईल मार्क आहे त्यांचे चान्सेस कमी आहे. फिमेल कॅन्डिडेटच्या जनरल मेरिट लिस्टच्या कंपॅरिझनमध्ये त्यांचा कट ऑफ कमी मार्कावर लागतो, आणखी त्यांचे सीट रिझर्व असल्यामुळे त्यांचा कट ऑफ थोडा खाली जाऊ शकतो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये सांगा. असेच महत्त्वाचे व्हिडिओकरिता क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर पण करा, जेणेकरून ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफबद्दल इन्फॉर्मेशन हवी आहे ते त्यांना इन्फॉर्मेशन मिळेल. तर क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.